शांत व्हा. कोण हवंय तुम्हाला? आम्ही या माणसाला ओळखतो. हे इथे यजमान आहेत. कुठे आहे ते? अनिल दिसतच नाही की. तुम्ही तर चांगली सभ्य माणसं दिसताय. तुमचा त्या मारेकऱ्याशी काय संबंध? माहित आहे? जा त्या मारेकऱ्याला घेऊन या. अय्यो देव रे, तुम्ही सारखं मारेकरी काय म्हणतो? माझे मिस्टर मारेकरी नाहीत. त्यांचा मुंबईत खूप मोठा बिझनेस असतो. आणि सांगा की हो. त्यांचंही तसंच म्हणणं आहे. आम्ही बॉम्बेला कॉन्टॅक्ट केलेला आहे. लवकरच खरं काय ते कळेल. अनिल, असं काय झालं? आता तरी तुमची खात्री पटली? अण्णा, तुम्ही जर तिला माझ्याबरोबर पाठवलं असतं तर हा प्रकार घडला नसता. आता तरी पाठवाल? हो पाठवेन ना. आता एवढं पाहिल्यानंतर कोणाला पटणार नाही. पण त्याआधी तुम्हाला या भानगडीतून बाहेर काढलं पाहिजे. अरे अनिल, काय झालं? बरं झालं बाबा, अगदी वेळेवर आलास. या लोकांना जरा समजावून सांग. या लोकांना मी सुपारी घेऊन खून करणारा माणूस वाटतोय. अरे मी कोण आहे, मी काय करतो, यांना समजावून सांग जरा. हो, हे बघा यांचं नाव अनिल चिपळूणकर आहे. हा, यांचा मुंबईत बिझनेस आहे. बाय द वे मी अविनाश दळवी. मी यांचा मित्र आणि वकील दोन्ही आहे. इन्स्पेक्टर, सोडा त्यांना. थँक्यू कमिशनर साहेब. मला वाटलं या प्रकरणात मी 12च्या भावात जाणार, पण संपलं शेवटी एकदाचं प्रकरण. मिस्टर चिपळूणकर, प्रकरण संपलेलं नाहीये. आत्ताच कुठे सुरू झालंय. म्हणजे या घटनेची पार्श्वभूमी नीट लक्षात घ्या. तुम्ही एकमेव व्यक्ती अशा आहात ज्यानं मारेकऱ्याला पाहिलंय. तो दिसतो कसा, बोलतो कसा, त्याची तंबूत माहिती फक्त तुम्हालाच. माय गॉड. आणि म्हणूनच तो तुम्हाला फार काळ जगू देणार नाही. नाही, असं कसं? आमचे चांगले मैत्रीचे संबंध आहेत. परत परत तेच बोलू नका. तुमच्या ह्याच बोलण्यामुळे तुम्ही गोत्यात आलेले आहात. बी प्रॅक्टिकल. तुम्ही जिवंत असणं त्याच्या दृष्टीनं फार धोक्याचं आहे. म्हणून तो तुमच्या मागावर राहणार याची खात्री बाळगा. बोला साहेब. सर्व घर सुरक्षित केले. अशी एक पण जागा नाही जिथून नकळत कोणी आत येईल किंवा बाहेर पडेल. टेलिफोन टॅप केलाय. बर. ट्रायल पण झाली आहे. गुड. 10 हवालदार ह्या घराच्या परमनंट ड्युटीवर लावले. दॅट्स गुड. व्यवस्था तर चोख झालेली आहे. तर मिस्टर चिपळूणकर, अशा रीतीने तुम्ही तुमच्या घरात सुखरूप आणि सुरक्षित राहू शकाल ऍज आय प्रॉमिस्ड यू. तुम्ही एखाद्याला मार्ग मोकळा करून दिला नाहीत, तुम्ही स्वतः, तर इथं कोणीही येऊ जाऊ शकणार नाही. पूर्वी नजर कैदेत ठेवायचे म्हणजे नक्की काय करायचं ते आता मला कळलं. मला त्याची कल्पना आहे मिस्टर चिपळूणकर, पण हे सगळं आवश्यक आहे. मी परत एकदा सांगतो, तुम्ही दोघांनीही घराबाहेर पडू नये. मी तर असं म्हणेन बापूरावांनी सुद्धा घराबाहेर पडू नये. तुमच्यापर्यंत येण्यासाठी मारेकरी कुठल्या गोष्टीचा फायदा घेईल हे सांगता येत नाही. नाही, ते ठीक आहे, ती काळजी घेतो आम्ही. पण ही कच्ची कैद किती दिवस साधारणपणे? माझ्यावर विश्वास ठेवा मिस्टर चिपळूणकर, तसं फार काळ नाही. एनिवे, मी निघतो. मला त्या मारेकऱ्याच्या मागावर राहायला हवं, कारण जितक्या लवकर तो पकडला जाईल तितक्या लवकर तुम्ही तुमचं नेहमीचं आयुष्य जगायला मोकळे व्हाल. तुम्ही चला. मी निघतो. ओके. हे इथं अजून उभे राहून काय करतायत? हे जायला विसरलेत काय? नाही, अजून इथेच उभे आहेत म्हणून म्हटलं. ऑफकोर्स, त्याला तुमच्या संरक्षणासाठी नेमलंय. याला? हो. तुम्ही जाल तिथे तो येईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा सशस्त्र आणि निशस्त्र अशा दोन्ही पेच प्रसंगाचं शिक्षण घेतलेला शिपाई आहे. ओके, मी निघतो.
इकडे ना. काय करताय? सोडा ना. काय झालं? बघेल ना watch. अहो दाखवलात. तुझ्यावर राग. ताई आपला पण चहाचा टाइम झालाय बरं का. चहा प्याला ना तो इतक्या. असं काय करताय? काय? घेऊ दे की. आणते हा. चहा तयारच असतं. हे बघ त्याला चहा दिलास की सरळ बेडरूम मध्ये मी तुझी वाट बघतोय. का झोपली म्हणजे शोनूला? ए मला भडकवू नकोस आधीच. तू मुकटेनं वरती ये ग. अय्यो अम्मा देव रे. मिस्टर चिपळूणकर हे दिवसा डोळे काय झालं तुम्हाला? माझं नवऱ्याचं उतावळं नव्हतं बाई. मला बरीच पेंडिंग कामं उरकायची आहेत. ताई चहाचं बघताय ना. त्याला चहा दे पहिला. तुला काय चाललंय? तुम्ही कुठे निघालात? मी जरा बेडरूम मध्ये जाऊन डुलकी घ्यायचं म्हणतोय. ऑर्डरी परमाने चाललंय. तुम्हाला अजिबात नजर अनुभव द्यायचा नाही. तुम्ही माझ्या बाजूला येऊन झोपणार? झोपायची ऑर्डर नाही, पण आपण दाराबाहेर बसून राहणार. दार लावू नका. काय? अशी ऑर्डर हाय. चला. मी बाथरूम मध्ये जाणार आहे. येणार कंपनी द्यायला? वाईस कळ काढा. मी पहिलं बाथरूम चेक करून येतो. हा आता होऊ द्या निवांत. हा काय झालं? मूड गेला. अरे, सोडा ना. काय चाललं? कोण पाहिजे? कोण पाहिजे? तुम्हाला काय करायचं त्याच्याशिवाय? कबूल आहे कमिशनर साहेब. अहो हे सगळं माझ्याच संरक्षणासाठी चाललंय, पण माझ्या प्रायव्हसीचं काय? अहो उद्या मी जर समजा तुमच्या बेडरूमच्या दाराबाहेर स्टुलावर बसून 24 तास तुमच्याकडे बघत राहिलो, काय वाटेल तुम्हाला? आज जायला परमिशन नाही. हे बघा साहेब, या घरची मालकीण असते ना, ते माझं बहीण असतंय सक्का. माहित आहे. बाहेर काढा यांना. बाहेर काढा. हा, सोडा वा. अहो, काय आमच्या बहिणीचं घर असतंय. अय्यो दादा, ए, तू कवा आला? बाहेर का थांबला? आत चल की. हे कोण दाराशी बांधून ठेवलंय? हा आज सोडेल तयार नाही. अहो सोडा केला माझा भाऊ तो. कमिशनर साहेबांचा हुकूम आहे. आतमध्ये कोणालाही सोडता येणार नाही. अहो पण परमेश्वर जरी आलं तर आतमध्ये सोडता येणार नाही. समजलं मॅडम? अय्यो सॉरी. रे. मी म्हणेन मी यांना सांगते हा. हा नाही नाही, मान्य आहे ना, मान्य आहे ना. मग माझ्या घराभोवती एवढा खडा पहारा असताना एक माणूस माझ्या घरामध्ये बसवण्यात काय पॉइंट आहे सांगा मला? अहो, मी नाही, मला काय म्हणायचंय, असं करायला काय हरकत नाही. पण मी काय म्हणतो, तुम्ही ऐकून की हे घेणार का? तुम्ही- अहो. काय ग? अहो माझा भाऊ तिथे बाहेर उभा आहे हा? होराकडे. असं? आणि माणसं त्याला आत येऊ देत नाहीत. मी बाहेर तुम्ही त्यांना प्लीज सांगा ना. पाहिलात कमिशनर साहेब, माझा मेवणा आलाय. हो हो हो, हिचा सख्खा भाऊ. हो, तुमची माणसं त्याला आतमध्ये घेत नाहीयेत. बघा ना. तुमची ऑर्डरच आहे तशी म्हणे. आता मला सांगा, याच्यात काय अर्थ आहे का? हा, म्हणजे एक अनोळखी माणूस माझ्या घरामध्ये बसून मी कूस बदलली तरी माझ्याकडे टवकारून बघतोय, आणि माझा मेवणा बेवारशासारखा दरवाजाच्या बाहेर उभा आहे. हे बरोबर आहे का मला सांगा तुम्ही? बघा ना. बघा म्हणजे काय तुम्हाला बघितलं ना तुम्ही? हा, घ्या, तुमच्याशी बोलायचं घ्या. नमस्कार साहेब, मी 1:45 बोलतोय. ठीक आहे साहेब, मी बाहेर थांबतो. बरं साहेब. ते ताईचा भाव आहे, खात्री आहे? अय्यो. त्याच्या जन्माचा दाखला मी बघितलेला नाही, पण ही मला सांगते तसं. बघा तरी कसं बोलतोय ते. अहो माझा सख्खा भाऊ असतंय ते.
ठीक आहे. कुठल्या प्रदर्शनातून आणलंय काय कळत नाही. माझ्या भावाला भावाला नाही याला. सोडा त्यांना.